गुड मॉर्निंग ताई दादांनो. आज आपण मना खानदेशनी माटी ही 23वी कविता शिकतोय. शकुंतला पाटील यांनी लिहिलेली. ऐका, म्हणा आणि वाचा. आपल्याला कविता मनापासून वाचायची आहे आणि म्हणायची पण आहे, पाठांतर करायची आहे आणि तिचा अर्थसुद्धा समजून घ्यायचा आहे. चला लगेच सुरुवात करूया. मग मना खानदेशनी माटी सोनानी थाटी, जागे जागे देखा आहे राणीनी दाटी. मना खानदेशनी माटी सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस. मना खानदेशनी माटी कच्ची चांदीना तुकडा, केई कमाई जाना देखिल्या मुखडा. मना खानदेशनी माटी लोणीसारखी मऊ, पिकस सालोसाल साय माय गहू. मना खानदेशनी माटी माटी भागवान, सदा तिन्हा जीभवर नाही कसा निवान. अशी ही कविता शकुंतला पाटील यांनी लिहिलेली, ती आपल्याला आज अभ्यासायची आहे. त्याचा अर्थच आज जाणून घ्यायचे. आपल्याला माहिती आहे, प्रत्येक 10 किलोमीटरवर बोलीभाषा बदलते, पण प्रमाण भाषा मात्र तीच असते. व्याकरणासहित शुद्ध असलेली, व्याकरणयुक्त असलेली ती प्रमाण भाषा जी आपण पुस्तकांमध्ये शिकतो. आणि ही जी भाषा आहे ही बोलीभाषा प्रत्येक 10 किलोमीटरवर बदलत जाणारी. जसं पुणेकरांची भाषा अतिशय शुद्ध आहे असं आपण म्हणतो, वेगळी आहे, छान आहे. तिकडे मराठवाड्याकडची भाषा वेगळी आहे, आपली नाशिककरांची भाषा वेगळी आहे, तिकडे नागपूरकरांची भाषा वेगळी आहे, विदर्भातली. अशा ह्या ज्या बोलीभाषा आहेत, आदिवासींची भाषा वेगळी आहे आणखी, बरोबर आहे. कोळी लोकांची भाषा वेगळी आहे आणखी, वल्लवरे नाखवासारखी, नाही का. अशा ह्या वेगवेगळ्या बोलीभाषा. तर ही बोलीभाषा म्हणजे अहिराणी, धुळे जळगावकडची जी भाषा आहे त्याला म्हणतात अहिराणीनी भाषा. खानदेशनी माती, खानदेशनी प्रदेश भाग ज्याला म्हणतो आपण महाराष्ट्राचा, असा हा प्रसिद्ध आणि समृद्ध असलेला जो भाग आहे, त्या भागातली माती किती सुंदर आहे, का आहे, कशी आहे, ती कवितेमध्ये या शकुंतला पाटील यांनी शब्दबद्ध केलेली आहे. त्यांनी एवढ्याशा छोट्याशा कवितेमध्ये त्या शेतीचा एवढा महिमा गायलेला आहे की खूप सुंदर त्याचं वर्णन त्या कवितेमध्ये केलेलं आहे. चला बघूया मग. मना खानदेशनी माटी सोनानी थाटी, जागे जागे देखा आहे राणीनी दाटी. माझी खानदेशी माटी कशी आहे, सोन्याने थाटलेली आहे. जसं सोन्याला तापवून, चांदीला तापवून सोनार खूप सुंदर सुंदर दागिने तयार करतो आणि जिथे बघावं तिथे अहिराणीचीच दाटी आपल्याला दिसते. असा हा खानदेशी प्रदेश, खानदेशी भाग कसा आहे, सोन्यासारखा थाटलेला आहे, नटलेला आहे, सुंदर आहे, समृद्ध आहे, असं कवयित्रीला सांगायचं आहे. मना खानदेशनी माटी सोनानी मूस. माझ्या खानदेशी मातीची सोन्यानी मूस. मूस म्हणजे काय, तर मूस म्हणजे भट्टी, साचा आपण ज्याला म्हणतो. असं हा एका सुंदर साच्यामध्ये काढून, जसं सोनार त्या दागिन्यांना वेगवेगळे आकार देतो, सुंदर दागिने घडवतो, अगदी तसंच ही खानदेशी माती जी आहे ती सोन्याच्या मोसीसारखी आहे, सोन्यासारखी आहे, ज्यामधून वेगवेगळ्या प्रकारची अशी भरभरून पिकं घेता येतात. शिवारे शिवारे हिरवागार ऊस दिलेलं आहे त्यांनी आणखी, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक शिवारात तुम्ही जिकडे नजर टाकाल तिकडे तुम्हाला हिरवागार ऊस असा सुंदर डोलताना दिसेल, असं कवयित्रीने म्हटलेलं आहे. मना खानदेशनी माती कच्ची चांदीना तुकडा. माझी खानदेशी माती कशी आहे, कच्ची चांदीसारखी आहे. ज्या कच्च्या चांदीला सोनार तापवतो, त्याला मस्त साच्यामध्ये घालून एकदम सुंदर दागिने घडवतो, अगदी तशासारखीची माझी खानदेशातली माती आहे. केई कमाई जाना देखिल्या मुखडा. केळी म्हणजेच केळी आणि कमाई जाना म्हणजेच कमळासारख्या. देखिल्या मुखडा, तुम्ही जिकडे बघाल तिकडे, आपण जसं चेहरा आपला सुंदर दिसावा म्हणून आरशात बघतो, तशासारखं आपण जर या शिवारात बघितलं खानदेशी मातीतल्या, तर तुम्हाला जिकडे बघाल तिकडे कमळासारखे फुललेले फुलं, कोणाचे,
केळांचे. जिकडे बघाल तिकडे आपल्याला माहिती आहे आपलं महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध केळांचं ठिकाण कुठलं आठवत आहे? जळगाव. तर ह्या जळगावमधल्या ज्या केळी आहेत त्या शेतामध्ये बागाच्या बागा आहेत आणि त्या केळांना आलेली जी फुलं आहेत ती कमळासारखी आहेत. बघा तुम्ही, खूप सुंदर दिसतात ती. हे प्रत्येक त्या केळीच्या दांड्याला तुम्हाला चित्र पण दिसेल बघा, तिथे कमळासारखं सुंदर कळी दिलेली आहे त्याची. त्यालाच वर काय लागतात? सुंदर केळं लागतात. हजारी केळ, 600वाले केळ, अजून जास्त केळाचं आपण बऱ्याच वेळा पाहिलेले केळांची घडं. त्या घडांना, त्या फुलांना सुंदर केळं लागतात आणि तुम्ही जिकडे बघाल तिकडे ते काय दिसतात? तसे कमळाच्या फुलासारखंच सगळं आपल्याला ते झाडं, ती बाग भासते, असं कवीला सांगायचंय. मना खानदेशनी माती कच्चा चांदीना तुकडा, केळी कमाई जाना देखील मोकळा. माझी खानदेशी माती कच्च्या सोन्यासारखी, चांदीसारखी. जशी तुम्ही घडवाल, तुम्ही म्हणजेच त्या मातीमध्ये तुम्ही जे पण पीक पेराल त्या मातीतून तुम्हाला सुंदर असं पीक मिळेलच मिळेल, असं त्यांना काय आहे? खात्री आहे. आणि ती केळीचंच वर्णन त्यांनी केलेलं आहे, खूप सुंदर केलेली आहे. केळी कमाई जाणं देखील मोकळा. आपण जिकडे पाहावं तिकडं सुंदर कमळाची फुलंच जणू काही लटकलेली आहेत, कमळाचंच इथे तळं आहे असा भास व्हावा इतके सुंदर केळांचे जे बागा आहेत त्या कवयित्रीला दिसत आहेत. त्यांनी त्याचं वर्णनसुद्धा छान केलेलं आहे. पुढचं कडवं आहे, मना खानदेशनी माती लोणीसारखी मऊ. तर लोणी म्हणजे काय? दुधावरची साय. त्याचा जो दही असतो ना, इतका सुंदर असतो की तुम्ही कल्पना करा, त्याचं दही कढी केलेलं किती सुंदर लागतं. तसेसारखी ही खानदेशाची माती जी आहे काळीभोर आणि लोण्यासारखी मऊ आहे. पिकस सालोसाल सायमाय गहू. वर्षानुवर्ष या मातीमध्ये नुसतं गहूच काय, पण सायमाय म्हणजे आणखी इतरही कितीतरी पिकं, अगदी दुधाच्या साईवर सारखं, लोण्यासारखं सुंदर पीक या खानदेशी मातीमध्ये घेतलं जातं. प्रत्येक पीक या मातीमध्ये सुंदर पिकतं, असं कवयित्रीला सांगायचंय, म्हणायचंय. मना खानदेशनी माती माती भगवान. माझी खानदेशातली माती देवाने आशीर्वाद दिल्यासारखी एकदम भाग्यवान आहे, एकदम आशीर्वादयुक्त आहे. म्हणजे तुम्ही त्यामध्ये काही पण पेरा, लात मारलं तिथे पाणी काढण्याची हिंमत त्या शेतकऱ्यांमध्ये तिथली आहे. इतकी सुंदर भाग्यवान वरदान मिळालेली ही जी आहे माती आहे. सदा तिन्हा जीववर नाही कसा निवान. जोपर्यंत आम्ही त्या भागात आहोत किंवा ती माती आहे तोपर्यंत आम्हाला कशाचीही वाण नाही. जीववर म्हणजे जीवावर, तिन्हा जीवावर. सदा, सदा म्हणजे नेहमीच, तिन्हा म्हणजे तिच्या, जीववर म्हणजे जीवावर. नाही कसानी वाण. कसानी म्हणजे कशाचीच वाण. वाण म्हणजेच काय? उणीव. जोपर्यंत ती माती आहे तोपर्यंत कशाचीही वाण तिथल्या शेतकऱ्याला नाही, म्हणजे उणीव नाही. म्हणजे तुम्ही जे पीक पण तिथे पेराल ते सगळं पीक असं सुंदर त्या मातीतून पिकतं. इतकी काळीभोर आणि रजलेली ती माती आहे. अशी समृद्ध आणि आशीर्वाद मिळालेली ही अशी माती आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की सदा तिन्हा जीवर, म्हणजे जोपर्यंत आपण तिथे आहे तोपर्यंत कशाचीही आपल्याला वाण नाही, उणीव नाही, असं कवयित्रीला सांगायचं आहे. आता जोपर्यंत आपण मेहनत करत नाही मातीमध्ये तोपर्यंत तर नाहीच आहे, बरोबर आहे. फक्त गरज कशाची आहे? मेहनत करण्याची, बी पेरण्याची. आणि म्हणून जसं जसं आपण तिथे कष्ट करणार, माती असली सुंदर म्हणून कष्टाला काही वेगळं मोल आहे. आपण तिथे दाणे पेरलेच नाही, पीक पेरलंच नाही तर पीक पिकेल का? नाही. पण तिथला शेतकरीसुद्धा तेवढाच कष्टाळू आहे, मेहनती आहे. आणि म्हणून त्या मातीचं सोनं केलेलं आहे तिथल्या लोकांनी.
तिथे भरभराट त्यांची झालेली आहे. कशामुळे? तर शेतीमुळे. आणि म्हणून आपला जो भारत देश आहे तो शेतीप्रधानच आहे. आणि म्हणूनच या मातीला, खानदेशी मातीला सोन्याची उपमा कवयित्रीने दिलेली आहे, चांदीची उपमा कवयित्रीने दिलेली आहे. आलं लक्षात? बघा, इथे प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे द्या. ते तर तुम्हाला सोडवता येणार आहे. दुसरा प्रश्न आहे, कवितेतील शेवटी सारखे असणारी शब्द लिहा, सारखे येणारे, शेवट सारखे असणारे. जसं उदाहरण दिले माटी आणि थाटी, तसं ऊस, मूस, तुकडा, मुखडा, भागवान नाही कसानी वान म्हटलेला आहे शेवटचा शब्द. बघा, शेवटचा कडवा, शेवटची लाईन येते. आलं लक्षात? आता तिसरा प्रश्न आहे, सालोसाल सारखे आणखी शब्द सांगा. सालोसाल, दारोदार, की नाही, असं सारखे आणखी शब्द तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. चौथा प्रश्न आहे, भाग्य या शब्दाला वान हा प्रत्यय लागून भाग्यवान हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्दांना वान प्रत्यय लावा. जसं बल दिलेलं आहे, त्या बलला काय लावायचं आहे? वान लावायचं आहे. काय शब्द तयार होईल? बलवान. दुसरा शब्द आहे धन, धनवान. तिसरा आहे गाडी, गाडीवान. आणि चौथा आहे गुण, गुणवान. बरोबर आहे? असं ह्या कवितेवरील स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. उपक्रम दिलेला आहे, परिसरातील शेतांमध्ये जाऊन तेथील पिकाचे आणि मातीचे निरीक्षण करा आणि शेतकऱ्यांकडून त्याबद्दलची माहिती घेऊन वहीत लिहा. आपल्या आजूबाजूला बरेच शेतकरी आहेत, प्रत्येकाच्या, बरोबर आहे. तर तुम्हाला मिळाली माहिती तर शेतकऱ्यांकडून, जे शेतामध्ये काम करतात त्यांच्याकडून माहिती मिळवा आणि ती प्रोजेक्ट पेपरवर लिहा. ओके? कारण तो उपक्रम आहे आपला. आलं लक्षात? ठीक आहे, चला, थँक्यू, बाय. हां, प्रश्न मात्र लिहून काढा याच्यावरचे, या कवितेवरचे. आणखी ती कवितासुद्धा पाठांतर करायची, खूप सुंदर कविता आहे. आलं लक्षात? ठीक आहे, चला, बाय. गुड मॉर्निंग ताई दादांनो. आज आपण मराठी विषयामध्ये